तर अमरावतीमध्ये बांगलादेशी लोकांना खोटे जन्माचे दाखले देण्यात आले असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। अंजनगाव सुरजी तहसीलदारांकडून 1100 बांगलादेशींना जन्मदाखले दिल्या गेल्याचं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। तर आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर जन्मदाखले दिले गेले असं प्रत्युत्तर जे आहे ते तहसीलदारांनी दिलंय। अंजनगाव सुरजीच्या तहसीलदार पुष्पा सोळंकेंनी हे आरोप जे आहेत किरीट सोमय्या यांचे फेटाळले। अमरावतीमध्ये आतापर्यंत या कायद्याअंतर्गत मला अधिकाऱ्यांनी सांगितली माहिती दिली 14 ते 84 अर्ज आले। माझ्याकडे अशा प्रकारची तक्रार गोवंडी संबंधात आली आहे। गोवंडीत गेल्या 1 महिन्यात 150 अर्ज आले। भिवंडीमध्ये 400हून अधिक आले। मी सोमवारी अंजनगाव सुरजी अमरावती या विभागाची भेट घेणार आहे। आम्ही कोणता वाटपच केलेलं नाहीये। जे लोकांचे आमच्याकडे अर्जदार येत होते त्या अर्जाची आम्ही पूर्ण पडताळणी करून आम्ही स्वतः अर्जदार उपस्थित करत होतो। त्यांच्या अर्जासोबत त्यांचा अर्ज, आधार कार्डची झेरॉक्स, त्यांच्यासोबत रेशन कार्डाची झेरॉक्स आणि ग्रामीणचा असेल तर ग्रामपंचायतची नोंद नसल्याचा दाखला सरपंचाचा आणि शहराचा असेल तर नगरपालिकेचा मुख्य अधिकारी नगरपरिषद यांचा दाखला आम्ही अर्जासोबत घेत होतो। त्यासोबत अर्जदाराचं बयान, पेपर प्रसिद्धी, नंतर 100च्या स्टॅम्प पेपरवर त्यांचा आम्ही सर्व रितसर अर्ज घेतलेला आहे।